न म्हणव रण पुरुषार्थे क्षोभुडव काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझा आले. रामकथा असणारी चालू आहे आणि त्या ठिकाणी हनुमंतराय आलेले आहेत. हनुमंतरायांनी असणारं भरताला पाहिल्याबरोबर राम स्वरूप असणारं दिसलेलं आहे आणि उद्विग्न होऊन असणारे रामाला उद्देशून असणारे हनुमानजी बोलू लागलेले आहे. तुझ्यावर अशा प्रकारचं काय विघ्न आलं म्हणून तू या ठिकाणी आलेला आहे. म्हणवितोसी आत्मा राम दिससी दुःखाचा राम नरणी मसांडीला युद्ध धर्म परमाधर्म तो केला. आणि तू तर आपल्याला स्वतःला काय मानतोय आत्मपुरुष मानतोय आणि आत्मपुरुष मानून सुद्धा असताना रणभूमीच्या ठिकाणी लक्ष्मणाला टाकून आणि तू या ठिकाणी कशाला आलास अशा प्रकारचे असणारे हनुमानजी असणारे आणि त्या रामाला किंवा भरताला बोलू लागले. धीरवीर परम उद्धारो रण प्रवीण महासुरो पुराणे गर्दती अपार ते समग्र लटकेचे. रामा 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 अरे सर्व पुराण 6 शास्त्र 18 पुराण गरजून सांगत आहेत की तू धीर आहेस वीर आहेस शूर आहेस आणि आज रणभूमी सोडून असताना तू या ठिकाणी कसा आलेला आहे अशा प्रकारचे असणारे हनुमानजी आणि त्या ठिकाणी असणारे भारताला उद्देशून किंवा भारतामध्ये असणारा राम स्वरूप पाहून बोलू लागले. लटके तुझे कुळशिळो लटके तुझे व्रत सकळ लटके तुझे प्रताप बळ लटकाचे केवळ पुरुषार्थ. रामा लटकत तुझा असणारा सर्व पुरुषार्थ आहे. लटकत असताना तुझं सर्व बळ आहे. लटकत सर्व काही तुझं या ठिकाणी चाललेलं आहे असं मला वाटतं. अशा प्रकारचे हनुमानजी असणारे आणि त्या ठिकाणी भारताला बोलत आहेत. तुझ्या पुरुषत्वाचे नाही काय हे श्री तो हे तुझ माझी नाही नपुसा का हुनिया पाहे विष तो हे लटकातचे. काय म्हणले तुझ्यात असणारं पुरुषत्व नाही म्हणले लटकत श्रीतत्व नाही म्हणले अशा प्रकारचा असताना तू एक लटका आहे अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी असताना हनुमंतराया बोलत आहे. लटके तुझे धृते कीर्ती लटके तुझे सौर्य शक्ती लटके तुझे स्थिती गते लटका निचते श्रीराम. श्रीरामा आणि या ठिकाणी लटकीच तुझी असणारी कीर्ती आहे. लटकच असणारं तुझे असणारं सर्व काही आणि सामर्थ्य असणारं सर्व लटका आहे अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी असणारा हनुमानजी बोलत आहेत. व्रताची वाढविले नाम व्रता तुझे नेम धर्म व्रता तुझे धर्म धर्म रघुतम व्रताचे. तू वर्ताच उगाच असताना रणी सकळ जिंकावया. आम्ही असताना एक एक वाढणे राहत म्हणले हे ब्रह्मांड असताना गिळू शकू. अगदी अशा प्रकारचं त्या रावणाचं किती असं बळ आहे आणि ते बळ आणि काय करणार आहे आणि त्याला सोडून तू इथं का आला अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी हनुमानजी बोलत आहेत. गाई कळमळे सुमित्र रणी सोडून या सत्वर पळाला सितू रघुवीर बाण समोरा धाडीला. पाय म्हणले असताना अशा प्रकारचा सुमित्र आणि लक्ष्मणाला शक्ती लागली आणि त्या बराबती अवस्थेत असताना लक्ष्मणाला टाकून आणि तू पळाला आणि माझ्याकडे असताना आणि तुझा बाण पाठविला अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी हनुमानजी असणारे आणि भरत रूपी असणारा स्वरूपाला पाहून राम समजून असणारे त्या ठिकाणी बोलू लागले. मुहूर्त एक राहत सिद्धते क्षणी आणि तो औषधी ते उठून या सुमित्राते रावणाते मारितो. आता एक क्षणामध्ये मी असताना पर्वत घेऊन येतो म्हणले औषधी घेऊन येतो म्हणले सुमित्राला उठवितो एक क्षणाच्या ठिकाणी रावणाला मारतो अशा प्रकारचे हनुमानजी आणि त्या ठिकाणी बोलू लागले. श्रीराम थोर अन्याय केला विकळ बंधोरणी सोडी लाव ऐकता बरात चकित झाला पाहू लागला
जातसे काय म्हणले तुम्ही आता पुरुषात चोरडा म्हणले शक्ती लागलेला लक्ष्मणाला रणभूमीच्या ठिकाणी तसं टाकून तर तुम्ही दिलेला आहे आणि रणभूमी सोडून आलात अशा प्रकारची भाषा आणि हनुमानजी बोलल्यानंतर भरत चकित झालेले आहेत आणि त्या वानराकडे बघतच राहिलेले आहेत. कपे रोपे पर्वताकार पोच्छे बांधून या डोंगर गगनी जात असे सत्वर गरज थोर रामनाने भारताने कुणी असताना त्या हनुमानजीला आणि आपल्या शेपटाच्या ठिकाणी असताना पर्वत बांधलेला आहे रामनामाचा गजर करत आकाश मार्गाने आणि तो असताना हनुमान जात आहे आणि त्या हनुमंताला पाहत आहेत. बरं दिसे आते बळे बळवंतो कडे काळा दृष्टी ना गणितो बाण देखून या नामांकित सत्वर येत पाय आला हो. पाय म्हणले अशा प्रकारचा असताना आणि रामनाम अंकित असताना हा भांडर आणि आकाश मार्गाने जात आहे. राम अंकित अशा प्रकारचा बाण पाहून आणि त्या बाणाच्या अवघाने आपल्या पस्तूर आलाय अशा प्रकारचा आश्चर्यचकित होऊन आणि भरत असणारा आणि त्या ठिकाणी असताना हनुमानजीकडे पाहताय. होय राम धोत साचार बुद्ध मांडिले घोरांदर पर्वत घेऊन या सत्वर करावया सहार जातसे. म्हणले हा असणारा थोर अशा प्रकारचा राम भक्त आहे आणि असताना पर्वत घेऊन असताना रण करण्यासाठी असताना चाललेला असावा अशा प्रकारचा भास असताना भरताला झालेला आहे. प्रसंग ते हा घापातला